निवडणुका म्हटलं की प्रचाराला, मात्र आता प्रचारात ताई माई अक्का, विचार करा पक्का सारख्या घोषणा किंवा रंगवलेल्या भिंती काहीशा मागे पडल्याचं दिसतंय। त्याऐवजी आता एआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय असं दिसून आलंय। सगळ्याच पक्षांच्या आयटी टीम्स एआयद्वारे प्रचारावर भर देताना दिसतायत। एआयमुळे प्रचार आता डिजिटल, अचूक आणि मतदार केंद्री होऊ लागलाय। मतदाराचं वय, स्थानिक समस्या, मतदानाचा कल ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासून मतदान केंद्री अचूक प्रचार एआयमुळे होऊ लागलाय। एआय मेकर भक्ती कुलकर्णी यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राजकीय क्षेत्रामध्ये एआयचा प्रभाव वाढताना आपल्याला दिसतोय। याचं कारण असं आहे की लोकांनी केलेले विकास कामं जे आहेत ते अधिक प्रभावीपणे आपल्याला मांडता येतात। आता लोक भाषण ऐकत नाहीत, व्हिज्युअल पाहतात आणि ते अनुभवतात। एआयमध्ये ते दाखवणं अतिशय सोपं झालेलं आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुका झाल्यात, त्यानंतर आता जिल्हा परिषद आहे, या दोन्ही याच्यामध्ये एआय व्हिडिओजची डिमांड खूप जास्त वाढली आहे। आणि कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही हे एआय व्हिडिओ टाकतो तेव्हा लोकांकडनं तो अनुभव एक खूप चांगला आहे, आम्ही केलेले कामं अधिक प्रभावीपणे आम्ही मांडू शकत आहे। त्यामुळे त्यांना एआय व्हिडिओ निश्चित हवे आहेत। दरम्यान एआयच्या आधारावर प्रचार करण्याचे काय काय फायदे आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। सोशल मीडियावरती टार्गेटेड प्रचार करणं एआयमुळे सोपं होतं। ठराविक गटाला ठराविक संदेश पाठवले जातात। कमी खर्चात अधिक मतदारांपर्यंत पोहोचता येतं। प्रचार अधिक अचूक आणि प्रभावी करता येतो। तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्यात मदत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।